नमस्कार. आपण बऱ्याच वेळा पाहतो की व्यवहारामध्ये एखाद्या व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीला खरेदी खत करून दिलं, बक्षीसपत्र करून दिलं, एखाद्या अचल संपत्तीचा व्यवहार केला तर तो व्यवहार रजिस्ट्रेशन ॲक्टच्या सेक्शन 17 नुसार मे दुय्यम निबंधक यांच्याकडे आपण नोंदणी करतो. आणि असा नोंदणीकृत व्यवहार, एखादं खरेदी खत असेल, एखादं बक्षीसपत्र असेल, हे कोणाला रद्द करता येईल किंवा हे परत सब रजिस्टरला रद्द करता येईल का, किंवा एखाद्या सोसायटीच्या मीटिंगमध्ये प्रोसिडिंगमध्ये तो रद्द झाला असा ठराव घेतल्यानंतर रद्द करता येईल का. तर चला तर आपण यावर नवीन माहिती जाणून घेऊया. नमस्कार, मी ॲडव्होकेट पांडुरंग माने, कोर्ट कचेरी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. आणि या ठिकाणी जो खरेदी खताचा किंवा बक्षीसपत्राचा रजिस्ट्रेशन ॲक्टखाली नोंदणी केलेला व्यवहार रद्द करण्यासाठी माननीय नामदार सर्वोच्च न्यायालयाने एक न्यायनिवाडा जाहीर केलेला आहे.